तर धनंजय येथील पहिलं षटक घेऊन आपल्या संघासाठी म्हणजेच आदी वलय विभाग पनवेल संघाकडून पाहायचा एक मोठा सामना आपल्या समोर। आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मेरिटेक पनवेल विरुद्ध आदी वलय विभाग पनवेल यांच्यामध्ये। प्रथमतः नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आदी वलय विभाग पनवेल संघाने आणि फलंदाजीसाठी पाचारण ते केले मात्र मेरिटेक पनवेल संघाला। तर सलामी जोडी मैदानामध्ये दाखल रायगडचे नावाजलेले फलंदाज दोन्ही फलंदाज आपल्याला नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतील। एका बाजूला हेमंत गोरले तर दुसऱ्या बाजूला जय पाटील। आता झालेला रायगड प्रीमियर लीग मध्ये धुवाधार फलंदाजी कर आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता, तोच हा फलंदाज स्ट्राईकला खेळताना। तर धनंजय यांचा पहिला चेंडू भिरकावून दिलाय फायलेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी। पहिला चेंडूवरती आपल्या धावसंख्येला श्री गणेश करतो तो मात्र या ठिकाणी हेमंत गोरले वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय या 6 धावेने। धावसंख्या होते ती 6 पहिला चेंडूवरती। धनंजय यांचा पहिला चेंडू होता, आखूड टप्प्यात चेंडू होता, पूर्णपणे पाहणी केली हेमंताने आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। चांगली सुरुवात मेडिटेक पनवेल संघाकडून हेमंत गोरले यांची। तर पुन्हा एकदा धनंजय तयार असेल, डावकर हाताचा गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डाव्या यशीच्या बाहेर जाणार हा चेंडू काही समजला नाही तो हेमंत यांना आणि हा खराब चेंडू म्हणून पंच घोषित करता या ठिकाणी अवंत धाव मिळते। धाव संख्या होती ती 7। हॅलो 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 सांगतो यावर नंतर पुन्हा एकदा धनंजय तयार, समोर असलेला धडाकेबाज फलंदाज हेमंतला जोरदार पार करतोय। आता मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी। हेमंत यांच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार। पहिला चेंडूवरती षटकार मारला, त्यानंतर खराब चेंडू भेटला, त्यानंतर तिसरा येणारा हा चेंडू आणि त्याला पाठवलं सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। धावसंख्या मात्र जलद गतीने पुढे जाताना दिसते। धावसंख्या होती ती आता 13। पहिलं षटक चालू असताना आल्या धनंजय याच्यावरती तुटून पडताना दिसतो मात्र या ठिकाणी हेमंत पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला। आता मात्र बॅटची एज लागून चेंडू थांबतो 38 सर्कलमध्ये, तोपर्यंत एक धाव धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज। धावसंख्या पुढे जाते 14 या धावसंख्येवरती। ना आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला खेळतील ते जय पाटील, रायगड जिल्ह्यातील आणखी एक मोठं नाव ज्या खेळाडूने आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने आपलं नाव पुन्हा रायगडमध्ये कोरलंय, तोच फलंदाजी तो स्ट्राईकवरती मात्र जय पाटील। तर पाहावं लागेल जय पाटील यांच्या फलंदाजीमध्ये पहिला चेंडू फुलटा चेंडू आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चूक करतोय, एक साधा सोपा झेल या ठिकाणी सुटतोय आणि जीवदान मात्र मिळतंय जय पाटील यांना। चेंडू मात्र जातं सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी। 1 बाउन्स चौकार, या चौकाराने धावसंख्या पुढे जाते। धावसंख्या होते ती 18। पहिलं षटक चालू असताना चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी पाहायला मिळते ते मेरिटेक पनवेल संघाकडून। पुन्हा एकदा धनंजय तयार असेल, समोर जय पाटील यांना। आता मात्र उजव्या बाहेरचा जाणारा चेंडू, थोडासा हलकासा खाली राहणारा चेंडू काही समजलं नव्हतं जय पाटीलला आणि बऱ्याचशा उशिरानंतर येणारा हा निर्धाव चेंडू धनंजय यांचा। चांगलं कमबॅक पाहायला मिळते या चेंडूवरती तर धनंजय यांचं। धावसंख्या मात्र कायम स्थिर 18 या धावसंख्येवरती। मला वाटतं या षटकातील शेवटचे चेंडू बाकी असेल आणि समोर मात्र फलंदाज असेल तो जय पाटील। जोरदार प्रहार केला, खोलवर पद्धतीचा चेंडू होता, चांगला चेंडू आणि स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये क्षेत्ररक्षण करताना दिसतात ते धनंजय आणि पुन्हा एकदा सलग दुसरा चेंडू येणारा हा निर्धाव चेंडूचे सांगता होते पहिलं षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 18 अशी धावसंख्या होती ती मात्र मेरिटेक पनवेल संघाची। प्रथमतः फलंदाजी करताना पाहतो आपण हा संघ। तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी सूचना करतोय, आजच्या दिवसात जो संघ जास्तीत जास्त धावा करेल त्या संघाला बाय देण्यात येईल आणि दोन्ही फेरीमध्ये पहिल्या फेरीमध्ये आणि दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा ज्या संघाचा हायेस्ट स्कोर असेल, जास्त धावा असतील त्या संघाला बाय देण्यात येईल। या प्रत्येक संघाच्या कर्णधाराने आणि संघाने याची नोंद घ्यायची आहे। पहिल्या फेरीत आणि दुसऱ्या फेरीत जास्तीत जास्त जो संघ धावा करेल त्या संघाला बाय देण्यात येईल।
तर प्रत्येक संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. वारंवार आम्ही सूचना करतोय, सूचनेचं पालन करायचं. या ठिकाणी पायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या दुसरं षटक घेऊन येते तो गोलंदाज असतील ते मात्र दादा. तर पायचं रायगडचं आणखी एक मोठं नाव दादा भोईर. आधी ओलप विभाग पनवेल संघाकडून दुसरं षटक टाकताना समोर मात्र आक्रमक फलंदाज असेल हेमंत गोरले. या हेमंत गोरलेने आपल्या फलंदाजीने पुन्हा रायगडमध्ये छाप पाडली. तोच फलंदाज स्टाईलला खेळताना दिसेल. तर पाहावं लागेल हेमंत गोरले याची फलंदाजी येणाऱ्या दादा भोईर यांच्या गोलंदाजीवरती. दादा यांचा पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा केलाय. उजव्या दिशेच्या भारताचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. हेमंत यांचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. चांगली सुरुवात दादा भोईर यांच्याकडून. ज्या गोलंदाजीची गरज होती तशा प्रकारची गोलंदाजी करताना पहिला चेंडू टाकला, पहिला चेंडू हाताळला आणि पहिला चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी मात्र झाले ते दादा भोईर. या ठिकाणी पुन्हा एकदा दादा भोईर तयार. समोर फलंदाज हेमंत यांना पुन्हा एकदा आकोटोप्यात चेंडू उसळी घेणारा थोडासा हा चेंडू कानाला स्पर्श करत चेंडू मात्र आता विकेट किपरांच्या हातामध्ये. येणारे सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये यशस्वी होत आहेत ते दादा भोईर. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे 40+ खेळाडू, आमचे परममित्र कृष्णा चव्हाण केसी यांचं आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तर दादा भोईर यांनी चांगलं कमबॅक केलं आपल्या संघासाठी, म्हणजेच आधी ओलप विभाग पनवेल संघासाठी. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले, पूर्णपणे बांधून ठेवले ते हेमंत गोरलेला. पुन्हा एकदा तिसरा चेंडू आपण पाहतोय फायलेच्या दिशेने दिशा फक्त दिले हेमंतने. तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. बऱ्याचशा उशिरानंतर येणारी 1 धाव, एका धावेने संघ मात्र पोहोचतोय 19 धावसंख्येवरती. आतापर्यंत पहिल्या षटकाचा विचार केला चांगली फलंदाजी राहिली होती मेडिटेक पनवेल या संघाकडून. अतिशय षटकारांचा पाऊस पाडला होता दोन्ही बाजूने आणि त्यानंतर आलेले हे दादा भोईर पूर्णपणे जखडून ठेवले हेमंत गोरले याला. ना आता मात्र प्रथमच्या स्टाईलला खेळतील ते मात्र जय पाटील. सामना करतील प्रथमतः ते मात्र दादा भोईर यांचा. तर पहिला चेंडू असेल जय पाटील यांना दादा भोईर यांचा. पहिला चेंडू आकोटोपेलचे चेंडूचे पाणी केली, वेध घेतला आणि चेंडूला भिरकावून दिला पॅव्हिलियनच्या दिशेने. 6 धावांसाठी खणखणीत असा येणारा जय पाटील यांच्या बॅट म्हणून षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या मात्र होती ते 25. संघाचं पावशतक फलकावर लागताना दिसतंय. दुसरं षटक चालू असताना पहिला 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी राहिली होती ती मात्र दादा भोईर यांची. त्यानंतर मात्र स्ट्राईकला आले ते जय दादा पाटील आणि जयाने आल्या स्वागत केलं. पहिला चेंडू फेस केला होता दादा भोईर यांचा आणि पहिला चेंडूवरती आक्रमण केले. 6 धावा मारल्या या ठिकाणी. पुन्हा एकदा दादा भोईर पाहावं लागेल कमबॅक करतात का पुढच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता जय यांचा, परंतु फटका फसतोय. चेंडूचा आणि बॅटचा काहीच संबंध नाही आणि या ठिकाणी चेंडू मात्र निर्धाव जातो दादा भोईर यांचा. चांगलं कमबॅक पाहायला मिळालंय. धावसंख्या मात्र 25 वरती कायम. आता येणारे 1 चेंडू बाकी असेल दादा भोईर यांचा. पाहावं लागेल या चेंडूवरती काय घडतंय. जय पाटील षटकार मारतायत, चौकार मारतात की दादा भोईर त्यांना थांबवतोय. तर येणारा चेंडू सांगेल. तर तयार असतील दादा भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील ते जय पाटील यांना. आकोटापे चेंडूचा भेद घेतला, चेंडूची पाणी केली, चेंडूला भिरकावून दिलाय. तो पण शत्रक्षक येतोय झेल खाली. पुन्हा एकदा तीच चूक होते. सलग हा दुसरा झेल सुटतोय. तर या ठिकाणी आणि जीवदान मात्र मिळतोय ते आता मात्र ते जय पाटील यांना. बघता 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती मात्र 27. प्रथमतः फलंदाजी करताना 2 षटकांचा खेळ संपतो या ठिकाणी. म्हणजेच 12 चेंडू झालेत. 12 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या उभी केली ती 27. अजूनपर्यंत सलामीची जोडी मैदानामध्ये. तो वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं तिसरा षटक घेऊन येत गोलंदाज सुधीर पाटील. सुधीर पाटील असतील. तर पाहिजे रायगडचं आणखी एक मोठं नाव सुधीर पाटील.
एक नामवंत असे गोलंदाज आहे आणि त्यांची वर्णी लागते तिसऱ्या षटकासाठी, तर पाहावं लागेल. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 हॅलो 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 दौड गेला हॅलो 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 बस बस हॅलो हॅलो येतो का आवाज पंच आवाज ओके हॅलो 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 तर चला सामन्याकडे बोलतो आपण थोडासा तांत्रिक बिघाड होता त्याच्यामुळे खेळ थांबला होता त्यानंतर आता पाहतोय धाव संख्या होते ते एकूण 29 पंच बॉल सांगायचे बॉल किती आले 2 ओके धाव संख्या होते ते 29 माफ करा सुधीर यांचा पुढचा चेंडू हेमंत यांना जोरदार प्रहार केला पाहिजे त्या ठिकाणी झेल होती की आणि मला वाटते फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय झेल मात्र जातोय विकेट किपर राजेश पाटील यांच्या हातामध्ये आणि हेमंत गोरले सारखा मोठा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय हॅलो 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 पाहायचं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कमीच होतो रे आवाज एकदम हॅलो हॅलो बस 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 हॅलो 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 हां बस झाला हॅलो 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 बस तिसरं षटक चालू आहे धावसंख्या झाली ते 29 एक गडी बाद झालाय मजाच नाही आवाजच नाही नयन पांचाळ जातोय नवीन फलंदाज जागा घेण्यासाठी तो म्हणजे हेमंत गोरले यांची चांगली फलंदाजी करत होता हेमंत चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघासाठी 9 चेंडू मध्ये 16 धावा काढल्या होत्या ते हेमंत आले त्यानंतर मात्र गडी बाद झाला मोठा फटका मारण्याच्या नादात हेमंत गोरले सारखा मोठा फलंदाज माघारी परतला ना आता मात्र आणखी एक रायगडचं मोठं नाव नयन पांचाळ यांच्या स्वरूपात मैदानामध्ये तर पाहायचंय सुधीर पाटील असतील गोलंदाजीसाठी एक यशस्वी असा गोलंदाज ज्याने आत्ताच हेमंत गोरले यांचा विकेट घेतला होता स्ट्राईकला खेळतील नयन पांचाळ नवीन खेळाडू असतील सुधीर यांचा पुढचा चेंडू नयनाना चांगला चेंडू होता चांगल्या प्रकारे सन्मानपूर्वक खेळून काढलाय तो नयनाने त्या ठिकाणी एक धाव तर नक्की मिळणार दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो की काय परंतु त्या ठिकाणी खराब थ्रो फेक म्हणावं लागेल आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज 2 धावांच्या जोरावरती धावसंख्या मात्र होते ती 31 तिसरं षटक चालू असताना चांगली सुरुवात करून दिली होती ती हेमंत गोरले यांनी त्याला तेवढी चांगली साथ दिली होती ती जय पाटील यांनी जय पाटील अजूनपर्यंत मैदानामध्ये आहेत तर पाहावं लागेल येणारे 2 चेंडू असतील या षटकातील नयन पांचाळ आपण या खेळाडूला पाहिलं होतं रायगड प्रीमियर लीगमध्ये तोच हा खेळाडू आता स्ट्राईकला खेळताना दिसतोय सुधीर यांचा पुढचा चेंडू नयनांना उजायशीच्या भारतात जाणारा चेंडू त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता तो नयन पांचाळ्यांनी परंतु हा खराब चेंडू म्हणून पंच घोषित करतायत अवंत धाव मिळते या ठिकाणी धावसंख्या होते ते 32 परत एकदा सुधीर यांचा पुढचा चेंडू घेऊन नयन पांचाळ यांच्यासाठी आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली ती सुधीर यांची पुन्हा एकदा आकुटप्या चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून जाणार हा चेंडू आणि पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत हा खराब चेंडू नो चेंडू येतोय म्हणजेच पुढील येणारा चेंडू असेल तो फ्री हिट असेल एक संधी असेल नयन पांचाळ्यांना या चेंडूवरती मोठा फटका मारण्यासाठी तर पाहायचा येणारा चेंडू असेल फ्री हिट स्ट्राईकला खेळतील ती नयन पांचाळ कशा प्रकारे फलंदाजी करेल या चेंडूवरती पाहावं लागेल
सुधीर तयार, पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लो प्रकारचा हा चेंडू, चेंडू काही समोरला नव्हता, नयनांना पूर्णपणे बीट होताना दिसले, परंतु तिथे विकेट किपर फंबल झाले आणि त्याचा फायदा मात्र घेतला दोन्ही फलंदाजांनी. एक धाव मिळाली या ठिकाणी. धाव संख्या पुढे जाताना दिसते, धाव संख्या होते ती मात्र 34. शेवटचा चेंडू असेल या षटकातील, तो म्हणजे सुधीर पाटील यांचा. पुन्हा एकदा सुधीर पाटील तयार, समोर फलंदाज सलामीर फलंदाज जय पाटील यांना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या ठिकाणी पाहायचंय एक धाव तर नक्की मिळणार आहे फायनल एकच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय आणि एका धावावर समाधान मानायला लागेल ते जय पाटील यांना. एका धावेने धावसंख्या झाली ती आत्तापर्यंत 35. आतापर्यंत विचार केला तर 3 षटकांचा खेळ संपलाय, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपलाय. 18 चेंडूमध्ये धावसंख्या उभी झाली ती 35 आणि एक गडी बाद झालाय, तो मात्र हेमंत गोरले यांच्या स्वरूपात. आता येणारे 12 चेंडू असतील, 12 चेंडूमध्ये पाहावं लागेल किती धावा जमा करता येते मेडिटेक पनवेल या संघाचे खेळाडू. धावसंख्या होतील 35. बघा आता सगळ्यांनी लाईव्हवर तर आवाज येईल ना जोरात. तो वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीनं चौथं षटक घेऊन येतात ते दादा भोईर, ज्याने या आधीचं षटक एक हाताळलं होतं. अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती आणि त्या कारणाने त्यांना पुन्हा एकदा दुसरं षटक देण्यात येत आहे. कर्णधारांनी सोपवलेली जबाबदारी दादा भोईर यांच्यावरती. तर पाहावं लागेल दादा भोईर कशी गोलंदाजी करतील ना. आतापर्यंत सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये जय पाटील समोर उभे आहेत. जोरदार प्रहार केलाय, आल्या आल्या सावध करून देत आहे जय पाटील आणि 6 धावेने धावसंख्या पुढे जाताना दिसते. धावसंख्या होती ती 41. चांगला फटका, देखना फटका येतोय तो जय पाटील यांच्या बॅटमधून. अजूनपर्यंत मैदानामध्ये एक हाती किल्ला लढवताना दिसत आहे ते जय पाटील. हेमंत गोरले यांची साथ मिळाली होती, त्यानंतर हेमंत गोरले बाद झाला आणि जय पाटील यांनी आपल्या खांद्यावरती जबाबदारी घेतली. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. तोपर्यंत बायच्या स्वरूपात एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या ठिकाणी होतंय काय, ओव्हर थ्रोचा फायदा उचलतात दोन्ही फलंदाज आणि बघता बघता चोरटी धावा काढतायत. 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होती ती 43. या 2 धावेने धावसंख्या होती ती 43. तर पुन्हा एकदा आक्रमक फलंदाज जय पाटील समोर असतील. इथून पुढे प्रत्येक चेंडूवरती सीमेरेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न असेल तो मात्र जय पाटील यांचा. धावसंख्या जलद गतीने वाढवण्याचा प्रयत्न दिसतो जय पाटील यांचा. उजव्या रेषेच्या बाहेर ऑफ कटर मारण्याचा फटका प्रयत्न चांगला होता, पण या ठिकाणी खराब चेंडू येते, त्या कारणाने अवांत धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या होती ती 44. पुन्हा एकदा दादा भोईर तयार, समोर फलंदाज जय पाटील यांना. पाहावं लागेल जय पाटील कशा प्रकारे फलंदाजी करेल येणाऱ्या चेंडूवरती. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतो, पण त्याकडे दाद मागतात खराब चेंडूसाठी, परंतु पंच संजय म्हात्रे यांच्यावरती काहीच परिणाम नाही. चेंडू येणारा चेंडू होता तो मात्र निर्धाव चेंडू. चांगला चेंडू फेकलाय तो मात्र दादा भोईर यांनी. या आधीच्या षटकामध्ये पण आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी केली होती दादा भोईर यांनी, पूर्णपणे जखडून ठेवले होते हेमंत आणि जय पाटील यांना. त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं षटक हाताळताना होय ते खात्यात येईल आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली ती मात्र दादा भोईर यांची. पहिला चेंडू होते षटकाराला, त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करताना दिसत आहेत. ते येणारे 3 चेंडू बाकी असतील या षटकातील. जय पाटील पुन्हा एकदा सज्ज, पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय वारंवार, कुठेतरी नियंत्रण बिघडताना दिसतंय ते जय पाटील यांचं. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होताना दिसत नाही या ठिकाणी. सलग 2 चेंडू निर्धाव येत आहेत ते मात्र दादा भोईर यांचे. धावसंख्या मात्र 44 वरती कायम. ते येणारे 2 चेंडू बाकी असतील. या येणाऱ्या 2 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल ते मात्र जय पाटील यांना. पाहावं लागेल जय पाटील कशा प्रकारे फलंदाजी करतील, षटकार मारतील की चौकार मारतील. या चेंडूवरती जोरदार प्रहार केलाय, परंतु
नैसर्गिक अडथळ्याला चेंडू अडकतोय आणि चेंडू थांबतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला या ठिकाणी. धावसंख्या झाली ती मात्र 46. आपण पाहतो या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करतोय तो संघ मेडिटेक पनवेल. 40+ हा संघ आजचा दिवसाचा हा दुसरा सामना आपल्या समोर मेडिटेक पनवेल विरुद्ध आदेई वल्लभ विभाग पनवेल यांच्यामध्ये. तर दादा भोईर यांचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. समोर फलंदाज सलामीर फलंदाज जय पाटील. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅचे एज लागून चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. त्या 4 धावांची धावसंख्या मात्र होती 50. मेडिटेक पनवेल या संघाचं अर्धशतक फलकावर लागताना दिसतं या ठिकाणी चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 50 अशी धावसंख्या मेडिटेक पनवेल या संघाची. ते येणारे 6 चेंडू बाकी असतील. शेवटचे षटक बाकी असेल. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहावं लागेल या ठिकाणी किती धावांचं योगदान देतात मेडिटेक पनवेल या संघाचे खेळाडू. एका बाजूला स्ट्राईकला खेळतो नयन पांचाळ, तर दुसऱ्या बाजूला असतील ते जय पाटील. जय पाटील यांचा आतापर्यंत विचार आपण केला. 13 चेंडू फेस केले. 13 चेंडूमध्ये 25 धावा जमा केल्या. त्यामध्ये 2 चौकार 2 षटकारांचा समावेश आहे. तर नयन पांचाळ याला कोणतीतरी मोठी कामगिरी करावी लागेल. एक जबाबदारी असेल आपल्या संघासाठी. षटकार चौकारांचा पाऊस पाडावा लागेल. येणारे 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील नयन पांचाळ्याला. कारण नयन पांचाळ यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे. एक मोठा फलंदाज आहे, मोठं नाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये ते नयन पांचाळ यांचं. तर स्टाईलला खेळती नयन. पाहावं लागेल येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये. शंकुनाथ येत आहेत शेवटचे षटक घेऊन. पहिला चेंडू प्रहार तर केलाय, परंतु त्या ठिकाणी थोडंसं ताकद कुठेतरी कमी पडली नयन यांची. त्या कारणाने एक धाव तो घेतली धावून, परंतु अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. स्वतःला झोकून दिलंय चेंडूच्या मागे आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव मिळते. आपण पाहतोय स्क्रीनवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावत आले, चेंडूला पकडलं, त्यानंतर त्यांचे दोन्ही पाय घसरले, परंतु चेंडू सोडला नाही आणि त्या कारणाने त्या ठिकाणी एकच धाव मिळाली. पुन्हा एकदा आता मात्र स्टाईलला असतील जय पाटील. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बसतोय. चेंडू मात्र आता विकेट किपर यांच्या दिशेने आणि या ठिकाणी लेग बाईच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या मात्र पुढे जाते. एका धावेने धावसंख्या होते ती 52. शेवटचे षटक चालू असताना गोलंदाज आहेत ते मात्र शंकुनाथ. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. 2 चेंडू हाताळले, 2 चेंडू चांगले टाकले, एक धाव दिले त्या ठिकाणी. तिसरा चेंडू फेस करताना नयन पांचाळ अपरकट पद्धतीचा फटका. थर्डमॅनच्या दिशेने एक धाव तर नक्की घेत आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय, पाहावं लागेल त्या ठिकाणी तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत का जय पाटील, परंतु बघता बघता 3 धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाला. 3 धावेने धावसंख्या झाली ती मात्र 55. ज्या ठिकाणी 2 धावा मिळणार होत्या त्या ठिकाणी 3 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आणि त्याच्या जोरावरती 3 धावा धावून पूर्ण केले. पुन्हा एकदा शंकुनाथ तयार. समोर फलंदाज जय पाटील यांना पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू अप्पर कट लागते. चेंडू मात्र आता पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेने एक धाव तर नक्की मिळणार आहे. आपण या गोलंदाजीचा विचार केला, या षटकाचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत शंकुनाथ यांची. आतापर्यंत 6 धावा दिल्या आहेत, 4 चेंडू टाकलेत. चांगली गोलंदाजी. आता येणारे 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडूवरती नयन याला मोठं आक्रमण करावं लागेल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 56. येणाऱ्या 2 चेंडूवरती षटकार नाही ते चौकार मारून आपल्या संघाला साजेशी अशी धावसंख्या उभी करून द्यावी लागेल. ती मात्र नयन पांचाळ्याला. तर पाहावं लागेल येणारे 2 चेंडू. नयन पांचाळ तयार. उजव्या दिशेच्या भारतात जाणार चेंडू पाहायचा त्या ठिकाणी. मला वाटतंय धाव घेण्याच्या स्वरूपात अति घाई केली जय पाटील यांनी आणि मला वाटतं फलंदाज बाद होत आहेत. स्वतःचा विकेट गमावून बसत आहेत ते मात्र जय पाटील. आणि या ठिकाणी पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत.
हा खराब चेंडू आणि हा वाईट चेंडू मिळतो या ठिकाणी. एक धाव मिळते आव्हान स्वरूपात आणि या वाय चेंडूवरती मात्र एक गडी मात्र बाद होतोय धावचीच्या स्वरूपात. ते मात्र जय पाटील चांगली फलंदाजी राहिली होती जय पाटीलची आतापर्यंत आपल्या संघासाठी, परंतु कुठेतरी धाव घेण्याच्या नादात आपला गडी गमावा लागला. तर आता आणखी एक नवीन फलंदाज लेजेंड फलंदाज जातोय मैदानामध्ये, अंबादास शिंदे. घरचंच मैदान आहे कामोठा नगरीमधला हा फलंदाज अंबादास शिंदे. नुकताच 40+ मध्ये त्यांनी पदार्पण केले. तोच हा फलंदाज पाहावं लागेल. रायगड प्रीमियर लीग मध्ये पण आपण या खेळाडूला खेळताना पाहिलंय, परंतु नॉन स्टाईलला खेळताना दिसेल. तोपर्यंत आपण पाहतो स्टाईलला फलंदाज नयन पांचाळ. जोरदार प्रहार केलाय, अपरकट पॉइंटच्या दिशेने 4 धावा. चांगला चेंडू होता, परंतु चांगल्या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला नयन यांच्या बॅटमधून आणि त्याचा फायदा मात्र होतोय मेडिटेक पनवेल संघाला. 4 धावा मिळतात या ठिकाणी. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका 4 धावांसाठी. धाव संख्या होते ते मात्र 61, 61. लॉस ऑफ 2 विकेट. आता आपण पाहिलं 2 मोठे गडी बाद झाले जय पाटील आणि हेमंत गोरले यांच्या स्वरूपात. आता मात्र नयन पांचा शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा फलंदाच्या डोक्यावरून जाणारा हा चेंडू, त्यामुळे पंच दंडित करतात गोलंदाजाला हा खराब चेंडू म्हणून. अवंत धाव मिळते या ठिकाणी. उसळी घेणारा होता हा चेंडू आणि त्याच्या कारणाने पंचाने त्यांना खराब चेंडू म्हणून इशारा केलाय. अवंत धाव मिळाली या ठिकाणी. एक धावेने धाव संख्या होती ती मात्र 62. तर पाहायचा शेवटचा चेंडू असेल. नयन पांचाळ पाहावं लागेल काय करतो या चेंडूवरती. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू मात्र जातोय विकेट किपरांच्या हातामध्ये आणि या ठिकाणी मला वाटतं निर्धाव चेंडू येतोय आणि गडी मात्र बाद होते नयन पांचाळ. तिसरा गडी बाद होतोय तो मेडिटेक पनवेल संघाचा आणि या चेंडू नंतर 5 षटकांचा या ठिकाणी खेळ संपतोय. 30 चेंडूंचा खेळ संपलाय. 30 चेंडूमध्ये आतापर्यंत धावा उभ्या केल्या ते मेडिटेक पनवेल संघाने 62. 63 धावांचं आव्हान असेल ते मात्र आदे ओलो विभाग पनवेल संघाला. तर चला मी विनंती करेन पुढील सामना सुजल 11 विंगधने विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर पॅव्हिलियन मध्ये यायचंय. सुजल 11 विंधने विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे जर जवळपास असेल ना तर पॅव्हिलियन मध्ये येऊन संपर्क साधायचा आहे. आपण या ठिकाणी पाहतोय धाकटी पंढरी खालापूर संघाचे कर्णधार संजयजी सोलंकी यांचं आगमन या ठिकाणी झाले. तसेच सुजल 11 विंधने संघाचे कर्णधार यायचे पॅव्हिलियन मध्ये. तुमचा नाणेफेक केला जाईल. धाव संख्या झाले ते 62. 63 धावा कराव्या लागतील त्या आदे वल विभाग पनवेल संघाला. तर चला मी विनंती करेन मेडिटेक पनवेल संघाच्या कर्णधाराला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसेच आदे वल विभाग पनवेल संघ आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा. तर परत मी विनंती करेन सुजल 11 विंधने आणि धाकटी पंढरी खालापूर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. विंधने संघाचे कर्णधार कुठे असतील तर ताबडतोब पॅव्हिलियन मध्ये यायचंय. आम्ही वारंवार विनंती करतो तुम्हाला. आता नेक्स्ट
हॅलो. चला पंच अरविंदजी शिंदे तसेच संजयजी म्हात्रे. हा, चला लवकर लवकर सामना चालू करा. आधी वलोप विभाग पनवेल आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा लवकरात लवकर. बराचसा उशीर झालाय सामन्याला. बोलवलं हे नाही आहे त्यांना फोन करा. हे आहेत आले. तर सुजल 11 विंधले संघाचा कर्णधार कुठे असेल तर ताबडतोब पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. बऱ्याच उशीर आम्ही तुम्हाला विनंती करतो पॅव्हलियनमध्ये येण्यासाठी. तर आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही व्यासपीठावर यायचं आहे. चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. चला दोन्ही पंच वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतो लवकर लवकर सामना चालू करा. बराचसा उशीर गेला सामन्याला. इथे टायमर लावण्यात येईल. टायमर 20 मिनिटाचा तुम्हाला अवधी असेल. 20 मिनिटामध्ये तुम्हाला प्रथमतः 4 षटकं असतील ते कंप्लीट करावं लागतील. तर मी विनंती करेन वलप संघ आपला 12वा खेळाडू इथे येणे गरजेचं असेल. तर आपण पाहतो आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्या समोर मेडिटेक पनवेल विरुद्ध आदई वलभ विभाग पनवेल यांच्यामध्ये. प्रथमतः फलंदाजी करताना मेडिटेक पनवेल या संघाने चांगली फलंदाजी केली. हेमंत आणि जय पाटील यांच्या फलंदाजी जोरावर धावसंख्या उभ्या केल्या ते मात्र 62. 63 धावांचं आवाहन मात्र करावं लागेल. संपुष्ट आणावं लागेल ते आदई वलभ विभाग या पनवेलला. आणि त्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झाली. ती एका बाजूला खेळेल तो फलंदाज किशोर आणि त्या जोडीला मात्र राजेश. पहिला चेंडू हेमंतांचा अपरकट थर्ड मॅनच्या दिशेने जाणारा चेंडू पाहायचा त्या ठिकाणी. बघता बघता चेंडू मात्र जातोय जमिनीला गुदगुदला करत 4 धावांसाठी. 4 धावेने वैयक्तिकाने संघाचं मात्र खातं खोलतोय तो फलंदाज किशोर. चांगली सुरुवात आपल्या संघासाठीच म्हणजे आदई वलभ विभाग पनवेल संघासाठी. पाहतोय 63 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली सलामी जोडी मैदानामध्ये किशोर आणि राजेश यांची. पहिला चेंडू होता हेमंत गोरले यांचा. तर पुन्हा एकदा पाहावं लागेल. हेमंत गोरले एक रायगडमधलं मोठं नाव. त्याने आपली छाप पाडली गोलंदाजी आणि फलंदाजीने. तोच हा गोलंदाज. पहिला चेंडू टाकला होता चौकार आला तर दुसरा चेंडू टाकण्याचे सज्ज. खोलवर पदे चेंडू खोदून काढलाय किशोराने. पाहायचं त्या ठिकाणी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. आणि बघता बघता त्या ठिकाणी एक धाव तर पूर्ण करता दोन्ही फलंदाज. एका धावेवर समाधान मानावं लागेल ते मात्र किशोराला. धावसंख्या होते ते मात्र 5. पहिलं षटक चालू असताना आता मात्र प्रथमच्या साईडला खेळतील ते राजेश. आणखी एक रायगडचं मोठं नाव. हेमंत यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल. चांगला चेंडू खाली राहणारा चेंडू होता. उजव्या दिशेच्या भारचा चेंडू जाणारा चेंडू मात्र जातो तो निर्धाव. विकेट किपर नयन पांचाळ यांच्या हातामध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं पहिला चेंडू होते चौकाराला त्यानंतर सिंगल. त्यानंतर मात्र येणारा चेंडू होता तो निर्धाव चेंडू होता. धावसंख्या होती ते मात्र 5. जोरदार प्रहार केला पाहायचा त्या ठिकाणी. एक धाव तर नक्की मिळणार आहे. चेंडू थांबतोय 38 सर्कलमध्ये. तोपर्यंत एकच धाव मिळणार. एजाज शेख त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकता. धावसंख्या होती ते 6. अतिशय धीम्या गतीने सुरुवात पाहायला मिळते पहिल्या 4 चेंडूवरती. आपण पाहतोय 63 धावांचा पाठलाग करतोय तो मात्र आदई वलभ विभाग पनवेल संघ. चांगला फटका पॉईंटच्या दिशेने आणि मला वाटतंय क्षेत्ररक्षक कुठेतरी चूक करून बसतोय आणि चुकीचा फायदा मात्र होतोय आदई वलभ विभाग पनवेल संघाला. धावसंख्या मिळतील 4.
येणारा हा चौकार आणि 4 धावेने धावसंख्या मात्र होते ते 10. दुहेरी आकड्यावर पदार्पण करतोय तो संघ आदी वलभ विभाग पनवेल. आता मात्र एक साजेशी वळण मिळते धावसंख्येला. पाहावं लागेल हेमंत यांचा पुढचा चेंडू. समोर असलेला फलंदाज किशोर यांना चांगला चेंडू खोलवर पडे चेंडू आणि त्रिफळा उद्ध्वस्त करतो या ठिकाणी किशोर यांच्या. चांगली गोलंदाजी हेमंत यांची. एक मोठा गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरतं या ठिकाणी तो मात्र हेमंत गोरले. पण पहिला धक्का मात्र मिळतो तो आदई वलभ विभाग पनवेल संघाला किशोर यांच्या स्वरूपात. धावसंख्या मात्र झाली आतापर्यंत 10. एक गडी बाद झालाय. आता मात्र उर्वरित 4 षटक बाकी असतील. 4 षटक म्हणजे 24 चेंडू असतील. 24 चेंडू मध्ये धावा कराव्या लागतील त्या 53. आणि या 53 धावा करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय. ते म्हणजे दादा भोईर, ज्याने याआधी आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं होतं. अतिशय भेदक गोलंदाजी केली होती. पूर्णपणे जकटून ठेवलं होतं फलंदाजांना. आणि तेच दादा भोईर आता फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये उतरताना दिसत आहेत. पाहावं लागेल येणारे 24 चेंडू असतील. 53 धावांची गरज असेल. दादा भोईर येतात वन डाऊनला. अजूनपर्यंत स्ट्राईकला खेळतील ते राजेश राजा सलामीर फलंदाज. एक जबाबदारी असेल दोन्ही फलंदाजावरती. 62 धावांचा पल्ला पार करावा लागेल. तर पाहावं लागेल मेडिटेक पनवेल या संघाकडून कोणता असा गोलंदाज असेल तो या धावा रोखण्यासाठी येईल. थोडीशी विचार विनिमय चालू असताना आपण पाहतोय टीम मीटिंग घेताना आपण दिसत आहेत. दोन्ही पंचांना पुन्हा एकदा विनंती करेल जास्तीत जास्त टीम मीटिंग घ्यायला देऊ नका. त्यांना सूचित करा. बरेचसे सामने खेळवण्यात येणार आहे आजच्या दिवसभरात. मी संजय दादा म्हात्रे तसेच अरविंद दादा काका यांना मी विनंती करेन जरा लवकर चालू करा सामना. बराचसा उशीर गेला सामन्याला. आता आपण पाहतोय थोडासा तांत्रिक बिघाड आला होता. त्यानंतर खेळ थांबला होता. त्यामुळे बराचसा उशीर निघून गेला. तर जय पाटील येथील दुसरे षटक घेऊन रायगडचं आणखी एक मोठं नाव जयदादा पाटील. त्यांच्या जादुई गोलंदाजीवर मोठमोठे फलंदाज नाचले जातात. ते गोलंदाज जय पाटील फिरकीचे जादूगार म्हणून त्यांना ओळखला जातो रायगड जिल्ह्यामध्ये. तर पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट मारा करतील. आकुटप्या चेंडू डाव्या इष्टीकडून उजव्या इष्टीकडून वळणारा हा चेंडू मात्र जातोय विकेट किपर नयन यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू. चांगली सुरुवात जय पाटील यांच्याकडून. चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघासाठी. आता येणारा चेंडू पाहावा लागेल कशा प्रकारे हाताळेल ते मात्र जय पाटील. लेग कटर ऑफ कटर टाकण्यामध्ये माहीर आहे. त्यांचं नाव आहे तेच हे गोल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. वारंवार 2 चेंडू निर्धाव येत आहेत जय पाटील यांच्या गोलंदाजीचे. धावसंख्या मात्र 10 वरती कायम स्थिर. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले आतापर्यंत ते मात्र राजेश यांना. पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत राजेश यांचे मोठे फटके मारण्याचे. आता मात्र चांगला फटका मारला आहे स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा. त्या ठिकाणी पाहायचं आहे 2 क्षेत्ररक्षण धावताना दिसत आहे. परंतु 2 क्षेत्ररक्षणाच्या मधून जाणार हा फटका 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्या वाढताना दिसते. धावसंख्या होते ते 14. आता मात्र थोडंसं समीकरण बदलताना दिसतं या ठिकाणी. येणारे 21 चेंडू असतील. 49 धावांची गरज. 21 चेंडू आणि 49 धावा. तर पाहावं लागेल त्या चेंडूवरती राजेश यांनी चौकार मारला. आता पुढील येणाऱ्या चेंडूवरती अशा प्रकारचं आक्रमण करावं लागेल तर कुठेतरी विजय खेचता येईल त्यांच्या संघासाठी. तर पाहावं लागेल राजेश यांची फलंदाजी जय पाटील यांच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू. थोडासा उसळी घेणारा चेंडू होता. कव्हरच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न होता राजेश यांचा. परंतु प्रयत्न फसला या ठिकाणी. चेंडू मात्र तो निर्धाव विकेट किपर यांच्या हातामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले ते जय पाटील यांनी. 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली आपल्या संघासाठी जय पाटील यांची. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. परंतु या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या मात्र एका धावेने पुढे जाते. धावसंख्या होते ते 15. दुसरं षटक चालू असताना तर मी विनंती करेन यानंतर होणारा सामना सुजल 11 विंधने विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. दोन्ही संघाच्या कर्णधाराने टॉस बॉक्स पाशी यायचं आहे. तुम्हाला 2 मिनिटं दिले जाईल. पुन्हा जय पाटील शेवटचा चेंडू घेऊन स्लो प्रकारचा हा चेंडू. मला वाटतं उजव्या बाहेर जाणार हा चेंडू आणि हा खराब चेंडू म्हणून पंच घोषित करतात.
अवंत धाव मिळते, एक धाव मिळते, या ठिकाणी धाव संख्या होते ते 16. तर पाहायचंय शेवटचा चेंडू पुन्हा एकदा टाकावं लागेल तो मात्र जय पाटील यांना. याआधी चेंडू खराब चेंडू होता, त्या कारणाने हा शेवटचा चेंडू टाकावा लागेल. पुन्हा एकदा उजयशीच्या भारतात जाणारा चेंडू, पुन्हा एकदा पंच अरविंद शिंदे आमच्यापर्यंत इशारा करता हा खराब चेंडू म्हणून. वारंवार 2 चेंडू खराब चेंडू टाकता येते जय पाटील, आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो मात्र संघ आदे वल विभाग या संघाला. धावसंख्या एका धावेने होते ते 17. पुन्हा एकदा जय पाटील थोडंसं लाईन आणि लेन बिघडताना दिसते या शेवटच्या चेंडूवरती. आता मात्र चांगली लाईन पाहायला मिळाली, चांगला चेंडू पाहायला मिळाला, आणि त्या ठिकाणी एक धाव मात्र नक्की मिळते लेग बायच्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या होते ते 18. आता मात्र येणारे 18 चेंडू असतील, 18 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील ते 45. 18 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण असेल, तर पाहावं लागेल कशा प्रकारे धावा करतायत ते आदे वल विभाग पनवेल संघाचे खेळाडू, आणि ह्या धावा रोखण्यासाठी किती प्रयत्न करतील ते मात्र मेडिटेक पनवेल संघाचे खेळाडू. तर मी विनंती करेन पुन्हा एकदा सुजल इलेव्हन विंधने विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. तर धाकटी पंढरी खालापूर या संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी विनंती करेन सुजल इलेव्हन विंधने यायचंही कर्णधार, तुम्ही कुठे असाल तर लवकर लवकर या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. बराच उशीर झालाय, तुम्हाला आम्ही विनंती करतो वारंवार, नाही तर तुमच्या संघाला तुम्हाला पॅनेटीला सामोरं जावं लागेल. आयोजकांकडून याची सूचना आलेली आहेत. तर पाहतो या ठिकाणी वैयक्तिक वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन येतो गोलंदाज हेमंत. पहिला चेंडू रफ्तार वेग पाहायला मिळाला, अतिशय वेगवान चेंडू टाकण्यात यशस्वी होते तो मात्र हेमंत. काही चेंडू समोरला नाव होतं दादा भोईरांना. चेंडू पाहणी करण्याच्या आतच चेंडू निसटून जातो विकेट किपर यांच्या हातामध्ये, आणि हा पहिला चेंडू निर्धाव येतोय तो मात्र हेमंत गोरले यांचा. आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग झाली मागच्या आठवड्यामध्ये, आणि त्या रायगड प्रीमियर लीगमध्ये षटक टाकण्याचा मान जो मिळवला होता तो याच गोलंदाजाने, आणि तोच गोलंदाज हेमंत गोरले काही गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू याआधी षटक हाताळलं होतं, थोडंसं धावसंख्या खर्च केल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे हेमंतने, स्वतः कर्णधार आहे आणि दुसरं षटक हाताळताना दिसतोय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू तो, परंतु हलक्या पद्धतीने खेळून काढताय त्या ठिकाणी दादा भोईर. पॉईंटच्या दिशेने एक धाव तर मिळते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो, परंतु चांगलं रनिंग मिटिंग विकेट दोन्ही फलंदाजामध्ये 2 धावा मिळतात या ठिकाणी. 2 धावांनी धावसंख्या होती ती मात्र 20. आता मात्र येणारे 16 चेंडू असतील, 43 धावांची गरज असेल. 16 चेंडू आणि 43 धावा. येणाऱ्या 4 चेंडूवरती आक्रमण करावं लागेल ते दादा भोईर यांना. खोलवर पडे चेंडू, चांगला चेंडू, देखना चेंडू पाहायला मिळाला ते हेमंत यांचा, आणि त्या चेंडूला सन्मानपूर्वक मात्र खेळून काढलेलं दादा भोईर याने. एक धाव नक्की मिळणार या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या होते ते 21. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 21. आता मात्र 15 चेंडू आणि 42 धावा. 15 चेंडू 42 धावा. अजूनही सलामीवर फलंदाज मैदानामध्ये आहेत ते राजेश. राजाला काय ते करावं लागेल, इथून येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावं लागेल. पहिला चेंडू फेस केला हेमंतचा, प्रहार केला, स्ट्रेट डाय पद्धतीचा फटका. चेंडू मात्र जातोय सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. खोलवर पद्धतीचा फटके चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता हेमंत यांचा, परंतु त्या चेंडूवर पूर्णपणे हावी झाले ते राजा, आणि राजाने पूर्णपणे पाठवून दिलं चेंडूला 6 धावांसाठी. त्या 6 धावांनी थोडंसं धावसंख्येला आकार मिळते. धावसंख्या होती ते मात्र 27. आता मात्र येणारे 14 चेंडू आणि 36 धावा. थोडासा विजय जवळ येताना दिसतोय तो मात्र ओलप या संघाकडून. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र क्षेत्र निवडतोय तो मिड विकेटच्या दिशेने जय पाटील दिसतील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना. तो पण एक धाव धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या होते ती 28. शेवटचा चेंडू बाकी असेल तो मात्र हेमंत यांच्या गोलंदाजीचा, म्हणजेच येणारे 13 चेंडू असतील आणि 35 धावा कराव्या लागतील. तर पाहावं लागेल येणारा हा चेंडू अतिशय महत्त्वाचा ठरेल तो मात्र आदी वल विभाग पनवेल या संघाला, कारण या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच जिंकण्याचा जो मार्ग आहे तो नक्कीच सोपं होणार आहे. तर दादा भोईर यांना प्रयत्न करावा लागेल. दादा भोईर यांना काहीतरी चमत्कार करावा लागेल. येणाऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारावा लागेल. प्रयत्न केला होता, प्रयत्न फसला. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपरने पांचाळ्याच्या हातामध्ये, आणि या निर्धाव चेंडूने मात्र या ठिकाणी षटकाची सांगता होते. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाली ते आतापर्यंत
28. एक गडी बाद 28ची धावसंख्या. येणारे 12 चेंडू असतील, 12 चेंडूमध्ये धावा कराव्या लागतील त्या 35. तर पाहावं लागेल. आतापर्यंत एक षटकार मारलाय तो राजेश याने. 12 चेंडू 35 धावा. आतापर्यंत 9 चेंडू खेळले ते राजा. 9 चेंडूमध्ये 12 धावा काढल्या, त्यामध्ये एक षटकार एक चौकार मारलाय त्याने. तर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं 4थं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अंबादास शिंदे. आपण पाहतोय अंबादास शिंदे यांचे मोठे चाहते वर्ग आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि अंबादास शिंदे यांच्या प्रत्येक विकेटला तसेच विकेट हॅट्रिकला त्यांचे मित्र तसे दुनियादारी ग्रुपचे सर्व शिवा लंके यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तर पहिला चेंडू अंबादास शिंदेचा चांगला चेंडू. आपण नेहमी पाहतो या गोलंदाजाला या मैदानामध्ये नेहमी सराव करत असतो आणि त्याचा फायदा उठवताना पण दिसतो तो अंबादास शिंदे. पहिला चेंडू हाताळला होता मलिंगा स्टाईल पद्धतीने हा टाकणारा चेंडू तो म्हणजे अंबादास शिंदे. निर्धाव चेंडू होते. चांगली सुरुवात, एक जबाबदारी दिली कर्णधाराने, ती जबाबदारी पार पडताना दिसतो तो अंबादास. आता मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. राजा यांचा धाव संख्या त्या ठिकाणी मिळेल मात्र एक लेग बायच्या स्वरूपात नक्कीच. धाव संख्या होते ते आता बनते 29. आता मात्र येणारे 10 चेंडू असतील 34 धावांची गरज असेल. 10 चेंडू 34 धावा. दादा भोईर रायगडचं आणखी एक मोठं नाव खेळताना दिसतं स्ट्राईकला. दादा भोईर करावं लागेल काहीतरी प्रयत्न या चेंडूवरती. चांगला फटका, चांगला चेंडू होता. त्या चेंडूला चांगली दिशा दिली आणि फ्लॅट पद्धतीने मारलेला हा पॉइंटच्या दिशेने 6 धावा. या 6 धावेने धावसंख्या मात्र झाली ती 35. आता मात्र समीकरण जवळ येताना दिसतंय. येणारे 9 चेंडू आणि 28 धावा. 9 चेंडू 28 धावा. अंबादास शिंदे पाहावं लागेल पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. दादा भोईर यांचा चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. विकेट किपर नयल यांच्या हातामध्ये. एका षटकार आल्यानंतर कमबॅक करताना दिसतोय तो अंबादास शिंदे. आता मात्र येणारे 2 चेंडू बाकी असतील अंबादास शिंदे यांचे. पाहावं लागेल दादा भोईर काय करतायत. जोरदार प्रहार पुन्हा एकदा पाहावं लागेल आणि मला वाटतंय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. ज्या अंबादास वरती जबाबदारी दिली होती कर्णधार हेमंत गोरले यांनी, परंतु तसं काही घडताना दिसलं नाही. 2 षटकार आले या गोलंदाजीला ते मात्र अंबादास शिंदे यांना. आता मात्र समीकरण जवळ आले. 7 चेंडूने 22 धावा. येणारे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल. अंबादास शिंदे थोडासा दबाव दिसतो अंबादास शिंदेच्या वरती. शेवटचा चेंडू घेऊन अंबादास तयार. जोरदार फटका मारला, प्रहार केला. उंची जास्त लांबी कमी. हेमंत गोरले येतोय झेल खाली आणि मला वाटतंय या ठिकाणी दादा भोईर बाद होतील. मोठा फलंदाज बाद होते या ठिकाणी दादा भोईर यांच्या स्वरूपात. कुठेतरी वाटत होतं एक हाती झुंज करते दादा भोईर, परंतु त्या प्रयत्नामध्ये आपलं विकेट मात्र गमवून बसतायत आणि संघाला मिळालेला हा दुसरा धक्का 41 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 6 चेंडूने 22 धावा. तर सुजल 11 विंदने संघनायक हा शेवटचा पुकार असेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. सुजल 11 विंदने संघ नायक कुठे असतील जवळपास तर ताबडतोब पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. बराचसा उशीर झाला, बराचसा उशीर आम्ही तुम्हाला पुकार करतोय, परंतु अजूनही तुमची उपस्थिती इथे नाही आहे. तर तुम्हाला शेवटचा हा पुकार असेल. सुजल 11 विंदने संघ नायक कुठे असेल तर ताबडतोब पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. तर येणारे 6 चेंडू असतील, 22 धावांची गरज असेल. सलामी स्टाईलला खेळतील फलंदाज, सलामीर फलंदाज राजेशने आतापर्यंत 12 धावा केल्या आहेत, परंतु यापुढे येणारे 6 चेंडूमध्ये 22 धावा कराव्याच लागतील, कारण सलामीला आलेले फलंदाज राजा अजूनपर्यंत मैदानामध्ये उभे आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले ते शंकुनाथ. पाहावं लागेल 6 चेंडूमध्ये 22 धावा कराव्या लागतील त्या आदई वल विभाग पनवेल या संघाला, आणि 6 चेंडूमध्ये 22 धावा रोखाव्या लागतील ते मेडिटेक पनवेल या संघाला. तर पाहावं लागेल 6 चेंडूमध्ये 22 धावा करण्यासाठी सज्ज असेल तो राजा, आणि 6 चेंडूमध्ये 22 धावा रोखण्यासाठी गोलंदाज मात्र येतील ते गोलंदाज
आपण या ठिकाणी पाहतोय सुजय इलेव्हन विधने विरुद्ध धाकटी पंढरी खालापूर. आमचे पाहुणे सचिनजी गुंजाळ यांच्या हस्ते नाणेफेक केला जातोय. नाणेफेकीचा कौल लागतोय तो. नाणेफेकचा कौल लागतोय सुजय इलेव्हन विंध्याला संघाच्या बाजूने. तर चला लवकर आपला निर्णय कळवायचा आहे. तर गोलंदाज येत आहेत 6 चेंडूमध्ये 22 धावा रोखण्यासाठी संजय. समोर फलंदाज सलामीवीर फलंदाज राजा. पहिला चेंडू संजयचा राजाला. आकुटोपे चेंडू. चेंडूचा वेळ घेतला. चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आल्या संजयांचं स्वागत केलं. आता मात्र येणारे 5 चेंडू 16 धावा. 5 चेंडू 16 धावा. बराचसा उशीर हा राजा शांत होता आणि आता मात्र पेटून उतरणं दिसतोय आणि राजाने नक्कीच बाजा वाजवायला सुरुवात केलाय. पहिला चेंडू होता संजयांचा आणि त्याच्यावरती आक्रमण केले आणि आक्रमणाने धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली ते 47. येणारे 5 चेंडू 16 धावा. संजयला चांगली कामगिरी करावी लागेल. संजयला 5 चेंडूमध्ये 16 धावा रोखाव्या लागतील. तर एका बाजूला राजाला 5 चेंडूमध्ये 16 धावा कराव्याच लागतील. तर बघावं लागेल येणारे 5 चेंडू कशा प्रकारे असतील. कोणत्या बाजूने कोणत्या संघाच्या बाजूने येणारे 5 चेंडू असतील. तर संजय तयार असतील पुढचा चेंडू घेऊन. राईट वर द विकेट मारा करतील ते मात्र सलामीर फलंदाज. माफ करा राईट राऊंड विकेट मारा करतील सलामी फलंदाज राजाला. तर संजयांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा कुटोबा चेंडू. चेंडूला भिरकावून दिलंय. पॅव्हलियनच्या डोक्यावरून सलामी देत 6 धावा. पूर्णपणे तुटून पडलाय राजा या संजय या गोलंदाजावरती. सलामीला आलेला हा फलंदाज बराचसा उशीर शांत होता. याआधी एक षटकाराने एक चौकार मारला होता. त्यानंतर बराचसा उशीर शांत होता. नंतर मात्र 6 चेंडूवरती 22 धावा होत्या आणि त्याच्यानंतर येणारे सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. कुठेतरी दबाव दिसतोय तो मात्र गोलंदाज संजय यांच्यावरती. येणारे 4 चेंडू 10 धावा. 4 चेंडू 10 धावा या कराव्याच लागतील संजय राजाला. तर संजय यांना रोखावे लागतील 4 चेंडूमध्ये 10 धावा. काय होईल आणि काय बिघडेल येणारे 4 चेंडू सांगतील. तर पाहावं लागेल. संजय तयार. समोर फलंदाज राजांना. जोरदार प्रहार. सलग येणारा हा 3रा फटका. मला वाटतंय त्या ठिकाणी चेंडू अडतोय तोपर्यंत एक धाव मिळते. चांगला फटका होता. देखना फटका होता परंतु कुठेतरी ताकद कमी पडली राजा यांची. त्या कारणाने चेंडू अडकला गेला मैदानामध्ये आणि त्या ठिकाणी एक धाव मिळाली आणि एका धावेने धावसंख्या झाली ती आतापर्यंत 54. येणारे 3 चेंडू 9 धावा. 3 चेंडू 9 धावा आणि प्रथमतः स्टाईलला खेळतील ते नवीन फलंदाज शंकुनाथ. तर शंकुनाथ यांच्यावरती थोडासा दबाव असेल कारण येणारे 3 चेंडू असतील 9 धावा कराव्या लागणार आहेत आणि प्रथमतः स्टाईलला खेळतील. तर संजय यांचा पुढचा चेंडू. आकुटा चेंडूला भिरकावून दिलाय. फायलेच्या दिशेने पाहायचं क्षेत्ररक्षण होतं की नाही. तोपर्यंत प्रयत्न चांगला होता. स्वतः घसरले पाण्यामध्ये आणि नक्कीच मी या ठिकाणी विनंती करेन प्रत्येक खेळाडूला. पावसाचा दिवस आहे या ठिकाणी आउटफील्डचा विचार केला. थोडेसे पाय घसरतात आणि कोणतेही दुखापत होऊ नये याची स्वतः काळजी घ्यायची प्रत्येक खेळाडूने. आणि बरेचसे खेळाडू आपण 3 दिवसात पाहिले या ठिकाणी घसरले पडलेत. परंतु आपण पाहतोय ना या ठिकाणी एक प्रयत्न क्रिकेटचा एक प्रयत्न आपण प्रत्येक खेळाडूकडून पाहतो. या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला परंतु घसरल्या कारणामुळे त्या ठिकाणी चेंडू हातातून निसटला आणि तोपर्यंत 2 धावा मिळाल्या आहेत. माफ करा 1 धाव मिळाल्या या ठिकाणी. धावसंख्या आली 55. येणारे 2 चेंडू 8 धावा. संजय तयार. समोर फलंदाज राजा. चांगला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढला. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. पाहायचं 38 मध्ये चेंडू अडलाय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो राजा परंतु या ठिकाणी मोठा गडी बाद होतोय. ज्या खेळाडूने पूर्णपणे विजय खेचून आणला होता आपल्या संघासाठी म्हणजे आधी वल्लभ विभाग पटेल संघासाठी तोच गडी फलंदाज सलामीर फलंदाज राजा बाद होतोय. आता मात्र येणारा 1 चेंडू असेल 7 धावांची गरज असेल. पाहावं लागेल. कंपल्सरी चेस असा हा स्पर्धेचा नियम. येणाऱ्या एका चेंडूवरती तुम्हाला 7 धावा ह्या कराव्याच लागतील. तर पाहावं लागेल येणारा चेंडू कशा प्रकारे असेल. जर या ठिकाणी संजयने जर कोणती चूक केली एखादा वाईड नोट जर चेंडू टाकला तर येणाऱ्या एका चेंडूवरती नक्कीच चुरस पाहायला मिळेल.
पाहायचा नवीन पहिला फलंदाज येतो मैदानामध्ये धनंजय. येणारा एक चेंडू असेल आणि 7 धावांची गरज असेल. त्याआधी अतिशय चांगली फलंदाजी केली होती राजाने. पूर्णपणे सामना झोकून दिला होता. सामन्याचा विजय आपल्या जवळपास आणला होता आणि कुठेतरी धाव घेण्याच्या स्वरूपात स्वतःचा विकेट मात्र गमवून बसला. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत ते मात्र धनंजय. एक चेंडू बाकी असेल. संजयने याचा विचार केला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले होते. त्यानंतर कुठेतरी वाटला होता पूर्णपणे सामना खुला झाला आधी वलभ विभाग पनवेल यांच्या बाजूले, परंतु त्यानंतर मात्र काय गोलंदाजी राहिली संजय यांची. चांगला कमबॅक केला. त्यानंतर सलग 2 चेंडूवरती एक धाव दिलाय. त्यानंतर एक धाव देऊन एक गडी बाद केलाय धावचीच्या स्वरूपात. आणि आता मात्र जवळपास विजयाच्या उंबरट्यावर दिसत आहे ते मेडिकल पनवेल. कारण येणारे एक चेंडू 7 धावा करायला लागतील. इथे जर चूक झाली तर मात्र नक्की फायदा होईल ओलप या संघाला. पहिला चेंडू फेस करताना धनंजय त्या ठिकाणी पाहतोय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. विकेट किपर नयन पांच यांच्या हातामध्ये आणि हा सामना मात्र जिंकतोय मेडिटेक पनवेल हा संघ. पुढील फेरीसाठी मेडिटेक पनवेल संघाला हार्दिक शुभेच्छा. चांगला सामना पाहायला मिळाला. तर मी विनंती करेन या सामन्यामध्ये अतितट या सामन्यामध्ये ज्या खेळाडूने अतिशय बहारदार फलंदाजी केली चांगली गोल